कोकणाचा अभिमान, जगभर ओळख असलेला कोकणचा हापूस आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। गुजरातच्या वलसाड प्रदेशानं वलसाड हापूस या नावानं GI टॅगसाठी दावा केल्यानंतर कोकणात मोठी खळबळ उडाली आहे। 2018 पासून अधिकृत GI मानांकन असलेला एकमेव आणि मूळ हापूस म्हणजे कोकण हापूस। पण आता या ब्रँडवरच नवा दावा होत असल्यानं शेतकरी आणि व्यापारी वर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे। आपल्या कोकणातील हापूसला 2018 मध्ये GI मानांकन मिळालं। ते हापूस या नावाने मिळालं। त्याच्या पाठीमागे कोकण हापूस किंवा रत्नागिरी हापूस असं काही नसून आपल्याला फक्त हापूस या नावाने मानांकन मिळालं। जसं मी अनेक वेळा सांगतो की फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस, आणि तो फक्त कोकणात होतो। यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपल्याला मानांकन मिळालेलं आहे। अशा पार्श्वभूमीवर हापूस हे नाव आंब्याच्या मार्केटिंगमध्ये परवलीचा शब्द आहे। गेली 3-4 वर्षात 5 वर्षात लोकांच्या ट्रेडिंग मधल्या लोकांच्या, त्याचप्रमाणे इतर प्रदेशात आंबे पिकवणाऱ्या लोकांच्या लक्षात यायला लागलं की आता आपल्याला हापूस हे नाव वापरता येत नाहीये, कायदेशीर दृष्ट्या ते गैर आहे। आणि म्हणून मग पहिलं याचं उदाहरण मी देईन की मालावी देशात असंख्य प्रमाणात आपल्या आंब्याची लागवड झालेली आहे। तिथून 2015-16 पासून मालावी हापूस या नावानं आपल्या देशामध्ये आंबा येत होता। 2018ला जसं आपल्याला हे मानांकन मिळालं, त्याच्यानंतर आपण अनेक व्यासपीठावर अनेक कायदेशीर बाबी पूर्तता केल्यानंतर 2019 पासून मालावी देशातून आंबा आपल्या देशात येतोय। तो इथून नेऊन लावलेल्या झाडांचाच आहे, पण तो आता मालावी मँगोज या नावाने येतोय। तो आता हापूस या नावाने येत नाही। हे संरक्षण आम्हाला अबाधित राहावं, ह्यासाठी आपण कोणालाही विरोध करत नाही, तर आपण आपली बाजू मांडतोय। लोक आपल्याला विरोध करताय, हे नाव तुम्हाला घेता येणार नाही। आम्हाला वलसाड हापूस हवं असेल, कोणाला शिवनेरी हापूस हवं असेल, कोणालाही उद्या आणखीन हापूसच्या नावाच्या मागे काहीतरी लावून हवं असेल, आपापल्या प्रांताचं नाव लावून। आमचं म्हणणं आहे, आमचा प्रांत हा हापूससाठी राखीव आहे। आमच्या प्रांतात जो आंबा पिकतो, जो आमच्या किनारपट्टीला होणारा आंबा विशिष्ट रंग, अनेक फॅक्टर्स आहेत, जो आहे तो इतरत्र होत नाही। त्यामुळे आमचं नाव आमच्यासाठी सुरक्षित राहावं, ही आमची भूमिका आहे।